नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्री श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे पवईच्या परिसरात एका पहाटे. दिनांक 15 नोव्हेंबर 1966 रोजी रात्री 8च्या सुमारास दोन तरुण फॉकलंड रोड नाक्यावर आले आणि या नाक्यावर उभ्या असलेल्या MRT 5003 या क्रमांकाच्या टॅक्सीत हे दोन्ही तरुण घाईघाईने बसले. टॅक्सीचा पाठचा दरवाजा उघडला जाताच टॅक्सी ड्रायव्हर गणपत शर्मानं मागे वळून बघितलं आणि मीटरचा फ्लॅग पाडून त्यानं विचारलं, किधर जाना है साहब? पवई, भांडूप से. शर्मानं टॅक्सी सुरू केली, पण मनातल्या मनात तो हबकला होता. टॅक्सीत लावलेल्या समोरच्या आरशातून शर्मा मागे बसलेल्या त्या दोन तरुणांकडे संशयाने बघत होता. पवईचं हे भाडं आपण उगीच घेतलं असं त्याला वाटू लागलं होतं. शर्मानं किंग सर्कल मागे टाकलं आणि तो सायनच्या रोखाने निघाला. तो जेव्हा सायनपाशी आला तेव्हा त्याची टॅक्सी आजके देऊ लागली आणि क्षणार्धात त्या टॅक्सीचा वेग कमी झाला. क्या हुआ ड्राइवर? गाड़ी में कुछ तो गड़बड़ है साहब, दूसरी टॅक्सी देख लो. इतक्यात तिथे MRT 3301 या नंबरची दुसरी टॅक्सी आली. शर्माच्या टॅक्सीतून हे दोन्ही तरुण उतरले आणि त्यांनी दुसरी टॅक्सी एंगेज केली. इतकंच नव्हे तर या टॅक्सीचा ड्रायव्हर विजयकुमार लालनाथ यालाच आम्ही नंतर पैसे देतो या सबबीवर शर्माच्या टॅक्सीचं बिल देण्यास भाग पडलं. शर्माची टॅक्सी अचानक बंद पडल्यामुळे तो बचावला, परंतु विजयकुमार लालनाथ मात्र एक संभाव्य धोका विसरून पवईच्या रोखाने निघाला. पहाटे 4च्या सुमारास ही टॅक्सी पवईला असलेल्या IIT पाशी येऊन पोहोचली. पवईचा हा परिसर पहाटे निर्मनुष्य होता. कुठल्याही वाहनाची तिथे ये जा चालू नव्हती. अगदी आरंभी जी भीती शर्माला वाटत होती ती आता भीती विजयकुमारला वाटू लागली. इतक्यात मागून आवाज आला, ड्रायव्हर गाडी रोको, पेशाब करना है. विजयकुमारने आपली टॅक्सी रस्त्याच्या कडेला उभी केली तसा पाठच्या बाजूने एक तरुण उतरला आणि काय होतं हे विजयकुमारला समजण्यापूर्वीच त्याच्या बाजूचा दरवाजा खाडकन उघडला आणि पाठीमागे बसलेल्या दुसऱ्या तरुणानं एक धारदार सुरा विजयकुमारच्या मानेवर टिकवला. आवाज मत करो, चुपचाप बैठे रहो. पाठवून धमकीचा सूर विजयकुमारला ऐकू आला. तोपर्यंत खाली उतरलेल्या तरुणानं विजयकुमारचे मनगटी घड्याळ आणि रोख रक्कम मिळून 115 रुपयाचा ऐवज लुबाडलेला होता. पण हे प्रकरण एवढ्यावर थांबणार नव्हते. तो तरुण खाली उतरला होता, तो पुन्हा टॅक्सीत बसला. दुसऱ्या तरुणानं विजयकुमारच्या मानेवर ठेवलेला सुरा तसाच ठेवला आणि त्या अवस्थेत विजयकुमारला टॅक्सी पुढे न्यायला सांगितले. विजयकुमारच्या जीवात जीव नव्हता. कोणत्या क्षणी काय होईल याची त्याला खात्री नव्हती. तो हळूहळू सावध झाला आणि त्याला आठवलं की पुढे एक पोलीस चौकी आहे. तो पूर्णपणे सावध होऊन टॅक्सी पुढे पुढे नेत होता. नेमके त्याच वेळी तिथे असलेल्या पोलीस चौकीत बसलेले पोलीस शिपाई सावध झाले. मध्यरात्री किंवा पहाटे आपल्या चौकीजवळ एकतरी टॅक्सी येईलच याची त्यांना खात्री होती. भांडूप पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर दुराणी यांना तर तशी खात्री वाटत होती, म्हणून त्यांनी एक सापळा तिथे लावून ठेवला होता. या सापळ्यात विजयकुमारची टॅक्सी आपोआप आली. टॅक्सी चौकीजवळ येताच चौकीतून साध्या वेशातील हवालदार मिट्टानी बाहेर आले आणि वेगाने ते या टॅक्सीपाशी आले. त्यांच्या पाठोपाठ गणवेशातील इतर पोलीस अधिक शिपाई आले. पोलिसांची ही अचानक मिळालेली मदत पाहताच विजयकुमार सावध होऊन ओरडू लागला. त्याबरोबर मागे असलेले दोन्ही तरुण घाईघाईने खाली उतरले आणि शेजारच्या जंगलात पळू लागले. परंतु या दोन तरुणांपैकी एक तरुण पोलिसांच्या पंजात अडकला आणि दुसरा मात्र अंधारात अदृश्य झाला. पोलिसांच्या तावडीत जो सापडला होता त्याचं नाव होतं शांताराम आणि जो पळून गेला होता त्याचं नाव होतं जग बहादूर. पोलिसांना पाहताच हा बहादूर पळून गेला होता. रात्रीच्या एकांतात टॅक्सी ड्रायव्हर्सना लुबाडणाऱ्या टोळीतील एक जण आयताच हाती सापडल्यानंतर भांडूप पोलिसांच्या तपासास वेग मिळू लागला. विजयकुमारच्या टॅक्सीतूनच ही सारी मंडळी भांडूप पोलीस स्टेशनला येऊन धडकली आणि भांडूप पोलीस स्टेशनचा एक हवालदार भांडूप पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर श्री पुराणोक
श्री पुराणिक यांना बोलवण्यासाठी त्यांच्या घराच्या दिशेने निघाला. पुराणिक पोलीस स्टेशनवर येईपर्यंत त्यावेळी ड्युटी असलेल्या सब इन्स्पेक्टर नागोरींनी विजयकुमारची तक्रार लिहून घेतली. आपल्या सहाय्यकांनी एक आरोपी जो अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यात आपल्याला हवा आहे तो पकडलाय समजताच पुराणिक पोलीस स्टेशनमध्ये येऊन धडकले. तपास कामाची पुढली सगळी सूत्र त्यांनी आपल्या हातात घेतली. विजयकुमारचं चोरलेलं घड्याळ आणि पैसे शांतारामकडेच होते. इतकंच नव्हे तर पळून जाताना जंग बहादूरने टाकून दिलेला सुराही हवालदार मिट्टानी यांना सापडला होता. भांडूप पोलीस स्टेशनातच शांताराम गर्भगळीत झालेला होता. त्यानं ताबडतोब आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंच दिलेल्या माहितीनुसार पुराणिक आपले सहाय्यक भगवानदास साई, राजाराम शिंदे, मुरलीधर कुलकर्णी आणि इतर यांच्यासह शांतारामला बरोबर घेऊन सायनला हजर झाले. सायनला शर्माची बंद पडलेली टॅक्सी उभीच होती, परंतु शर्माचा मात्र पत्ता नव्हता. दुपारी जेव्हा शर्मा आपल्या टॅक्सीपाशी आला तेव्हा पुराणिकांचा सहाय्यक त्याला बरोबर घेऊन भांडूप पोलीस स्टेशनला आला. तोपर्यंत फिंगरप्रिंट ब्युरोचे शेख तिथे येऊन पोहोचले होते आणि त्यांनी आपले काम सुरू केले. शर्माच्या टॅक्सीत शेखना जंग बहादूरच्या फिंगरप्रिंट सापडल्या. याच टॅक्सीत त्याची चप्पलही राहिलेली होती. पुराणिकांनी शर्माचे आवश्यक ते स्टेटमेंट घेतले आणि त्याला घरी पाठवून दिले. त्याच रात्री पुराणिक शांतारामला बरोबर घेऊन कामाठीपुऱ्यात हजर झाले. जंग बहादूर कामाठीपुऱ्यात फुटपाथवर राहतो अशी माहिती त्यांना शांतारामकडून समजली, परंतु 2-3 रात्री त्या विभागात फिरूनही पुराणिकांना जंग बहादूर सापडला नाही. एक दिवस रात्री 9च्या सुमारास जंग बहादूरला शोधून पुराणिक आपल्या पार्टीसह भांडूपला परताना आगरीपाडा येथे असलेल्या एका हॉटेलात ते जेवण घेण्यासाठी शिरले. शांतारामही त्यांच्याबरोबर होता. पुराणिकांनी केवळ माणुसकीला स्मरून जेवणाचे एक ताट शांतारामसाठी मागवले, परंतु याचा परिणाम मात्र विलक्षण झाला. आपल्याला साहेबांनीही जेवण मागवलेलं पाहताच शांताराम भावनावश होऊन म्हणाला, साहेब, तुम्ही मला आता जेवण दिलेत, आता मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही. एवढं बोलून शांतारामने यापूर्वी आपण हेच धंदे किती वेळा आणि कोणाबरोबर केले याची इत्थंभूत माहिती पुराणिकांना दिली. इतकंच नव्हे तर सर्व साथीदारांची नावं त्यांनी पुराणिकांना दिली. शांतारामचे हे जे साथीदार होते त्यांची नावं अशी होती: मधुकर चांद, ताज महमद, अहमद यासीन आणि हमीद रजाक. राईस प्लेटच्या एका ताटामुळे पुराणिकांना एका फार मोठ्या टोळीचा सुगावा लागला. पुराणिकाच्या पार्टीनं गायगाने जेवण आटोपलं आणि ही सारी मंडळी पुन्हा कामाठीपुऱ्यात येऊन धडकली. ही टोळी कामाठीपुऱ्यातच रस्त्यावर राहत होती. पुराणिक कामाठीपुऱ्यात या टोळीचा शोध घेत असताना त्यांना त्यांच्याच एका जुन्या खटल्यातील गोणत्या नावाचा एक आरोपी भेटला. लगेच पुराणिकांनी त्या गोणत्याकडे या टोळीची चौकशी केली. तेव्हा मधुकर चांद आणि ताज महमद हे उद्या चरस ओढायला येणार असल्याची माहिती पुराणिकांना या गोणत्याकडून समजली आणि चरसचा अड्डा समजला. दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजता पुराणिक आपल्या पार्टीसह या चरसी अड्ड्यापाशी पोचले. हा अड्डा रस्त्यावरच कोंडाळ करून चालायचा. पुराणिकांच्या सुदैवानं त्यावेळी तिथे मधुकर चांद आणि ताज महमद होते. याच अड्ड्याला पुराणिकांनी आपल्या पार्टीसह वेढा घातला आणि मधुकर चांद आणि ताज महमद हे हाती सापडले. हे 2 आरोपी हाती सापडताच पुराणिकांनी महमद यासीन, हमीद रजाक आणि जंग बहादूरची चौकशी सुरू केली आणि त्याच रात्री 11च्या सुमारास पुराणिकांनी नाना चौकात असलेल्या एका दारू अड्ड्यावर दारू पीत बसलेल्या अहमद यासीनवर झडप घातली. तिसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता अलेक्झांडर सिनेमा नजीक असलेल्या घोड्यांच्या तबेलात निद्रिस्त अवस्थेत असलेल्या हमीद रजाकला पुराणिकांनी जागे केले आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले. भल्या पहाटेस आपल्याला पोलिसांनी धरलेले पाहताच हमीद हबकून गेला. आता राहिला होता फक्त जंग बहादूर. त्यानं एका लॉन्ड्रीत आपले कपडे धुण्यासाठी दिले होते. हे कपडे नेण्यासाठी तो नक्की येईल याची खात्री वाटत असल्याने पुराणिकांनी त्या लॉन्ड्रीवर आपल्या सहाय्यकाकरवी वॉच ठेवला होता. पण जंग बहादूर कपडे नेण्यासाठी फिरकला नाही. पुराणिकांच्या हाती जी टोळी सापडली होती त्या टोळीचा म्होरक्या होता शांताराम. रात्री अपरात्री टॅक्सी ड्रायव्हर्सना लुबाडायचे हाच या टोळीचा धंदा होता. पुराणिकांनी या टोळीकडून अधिक माहिती मिळवताच
भांडूप पोलीस स्टेशनवर या प्रकारच्या गुन्ह्यांच्या लाटा फुटू लागल्या आणि एक एक नवीन प्रकरणं बाहेर येऊ लागली. दिनांक 2 नोव्हेंबर 1966 रोजी या टोळीनं फॉकलंड रोडवर पवईला येण्यासाठी एक टॅक्सी एंगेज केली. या टॅक्सीचा नंबर होता SRS 4552. या टॅक्सीत मधुकर चांद, हमीद रजाक आणि शांताराम बसले होते. या टॅक्सीचा ड्रायव्हर प्रल्हादचंद्र नंदराज याला पवईला चल असं सांगून ही टोळी त्याच्या टॅक्सीनं पहाटे 4च्या सुमारास पवईला आली. इथं टॅक्सी आणल्यानंतर शांतारामनं नेहमीप्रमाणे लघवीचं निमित्त सांगितलं आणि प्रल्हादचंद्रला टॅक्सी थांबवायला भाग पाडली. टॅक्सी थांबताच शांताराम खाली उतरला आणि अचानक या तिघांनी प्रल्हादचंद्रवर हल्ला करून त्याचं घड्याळ आणि रोख रक्कम मिळवून 238 रुपयांचा ऐवज लुबाडला. त्याच पहाटे प्रल्हादचंद्र निराशपणाने भांडूप पोलीस स्टेशनवर आला. तेव्हाही ड्युटीवर असलेल्या सब इन्स्पेक्टर नागोरींकडे तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या दिवशी रात्री या तिघांनी पुन्हा फॉकलंड रोडवर एक टॅक्सी एंगेज केली. यावेळी त्यांच्याबरोबर अहमद यासीन पण होता. यावेळी पवईत जाण्यासाठी या चौघांनी जी टॅक्सी एंगेज केली होती त्याचा नंबर होता 7133 आणि ड्रायव्हरचं नाव होतं विश्वनाथ यादव. नेहमीप्रमाणे यादवलाही भटकवून मंडळी रात्री 11च्या सुमारास पवई IIT इथे पोहोचली. इथं टॅक्सी येताच शांतारामनं नेहमीच्या सबबीने टॅक्सी थांबवली आणि क्षणार्धात या चौघांनी यादववर हल्ला करून त्याचं घड्याळ आणि रोख रक्कम लुबाडली. पण हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. यादवला मारहाण करून त्याला टॅक्सी बाहेर खेचलं आणि ही टोळी त्याचीच टॅक्सी घेऊन पळून गेलं. या झाल्या प्रकाराने भांबावून गेलेला यादव कसाबसा भांडूप पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सब इन्स्पेक्टर राणे जवळ त्यांनी तक्रार नोंदवली. यादवची टॅक्सी पळवल्याचे भांडूप पोलिसांकडून पोलीस कंट्रोल रूमला समजताच कंट्रोल रूमने हे वृत्त सर्वत्र पसरवले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ही टॅक्सी परत मिळवण्यास अडचण पडली नाही. दुसऱ्या दिवशी D डिव्हिजनच्या वायरलेस गाडीनं ही टॅक्सी त्यांच्या विभागात मिळून भांडूप पोलिसांना तसं कळवलं. लागोपाठ 2 दिवस एकाच प्रकारचा गुन्हा भांडूपमध्ये घडल्यानंतर पुराणिकांनी जाळं विणण्यास सुरुवात केली. आज न उद्या हीच टोळी दुसरी एखादी टॅक्सी घेऊन पुन्हा भांडूपला येईल याची त्यांना खात्री वाटत होती, म्हणून त्यांनी IIT पाशी आपले सहाय्यक नेमले होते. परंतु दुसऱ्या दिवशी टोळी भांडूपला पोचली नाही. टोळी पोचली ती पुढे 3 दिवसांनी जोगेश्वरीला. दिनांक 6 नोव्हेंबर 1966 रोजी शांताराम आणि जंगबहादूरने MRS 3570 या नंबरची टॅक्सी महालक्ष्मीला पकडली आणि ड्रायव्हर भुवनेशनाथ शर्मा यास आरे कॉलनीत चालायला सांगितले. रात्री 2:30च्या सुमारास त्यांची टॅक्सी आरे कॉलनी पाशी आली आणि ते नेहमीच्या पद्धतीने टॅक्सी थांबवण्यात येऊन भुवनेशनाथवर हल्ला चढवला आणि रोख रक्कम आणि घड्याळ मिळून 175 रुपयाचा ऐवज लुबाडून हे दोघे पळून गेले. त्याच पहाटे भुवनेशनाथ जोगेश्वरी पोलीस स्टेशन इथे आला आणि त्यांनी तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी या गुन्ह्याबद्दल भांडूपला जेव्हा पुरणेकांना समजलं तेव्हा ते मनात म्हणाले, टोळीने जागा बदलली की काय, पण आज ना उद्या ते भांडूपला येतीलच. आणि पुराणिकांचं हे म्हणणं पुढे एका आठवड्यात खरं ठरलं, जेव्हा 15 नोव्हेंबरला विजय कुमार आपली टॅक्सी घेऊन पवईला आला तेव्हा. दिनांक 8 नोव्हेंबर 1966 रोजी 8:30 वाजता शांताराम आणि हमीद रजाकनं फॉकलंड रोडवर BMP 3213 नंबरची टॅक्सी एंगेज केली आणि टॅक्सी ड्रायव्हर अबुबकर शेख याला आरे कॉलनीत चालायला सांगितलं. आपल्या टॅक्सीत बसलेले पॅसेंजर्स आरे कॉलनीऐवजी आपली टॅक्सी इथे उगाचच भटकवत आहे हे पाहून अबुबकरला संशय आला आणि त्यानं आग्रा रोड कुर्ल्याला आपल्या एका मित्रास आपल्या टॅक्सीत घेतले आणि तो आरे कॉलनीला निघाला. रात्री 2:30 वाजता त्यांनी टॅक्सी आरे कॉलनीत आली. टॅक्सी येताच शांतारामनं नेहमीच्या सबबीवर टॅक्सी थांबवली आणि टॅक्सीतून खाली उतरून त्यांना अबुबकरवर चाकू रोखून त्याचं घड्याळ आणि रोख रक्कम मिळून 150 रुपयाचा ऐवज लुटला. तोपर्यंत हमीद रजाकनं अबुबकरच्या मित्रावर हल्ला चढवला होता. ही लुबाडणूक करून शांताराम आणि हमीद पळून गेले. अबुबकरनं त्याच पहाटे आरे कॉलनीत पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर दिनांक 13 नोव्हेंबर 1966 रोजी
शांताराम जंगबहादूर आणि मधुकर चांद यांनी फॉकलंड रोडवर BMP 3213 ही टॅक्सी पकडली आणि टॅक्सी ड्रायव्हर अब्दुल अजीज यास पवई येथे चालायला सांगितले. रात्री 2:30च्या सुमारास ते पवईला पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी अब्दुलवर हल्ला चढवला आणि घड्याळ आणि रोख रक्कम आणि टॅक्सी घेऊन ते पळून गेले. केवळ 10-12 दिवसातच आपल्या हद्दीत टॅक्सी ड्रायव्हर्सना लुबाडण्याचे 3 प्रकार घडलेले पाहताच पुराणिकांनी IITच्या परिसरात नाकोनाकी आपल्या स्टाफचा जागता पहारा बसवून भक्कम जाळे टाकले. याच जाळ्यात दिनांक 15 नोव्हेंबर रोजी विजयकुमार आपली टॅक्सी घेऊन आला आणि एक भयानक टोळी पुराणिकांच्या हाती सापडली. या टोळीचे हे सर्व गुन्हे समजताच पुराणिक आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील मार्ग तपासास लागले. त्यांनी आरे कॉलनी आणि जोगेश्वरी पोलिसांकडून ड्रायव्हर रॉबरी केसचे कागदपत्र मागवले आणि लुबाडण्यात आलेला ऐवज परत मिळवण्याच्या मागे लागले. निरनिराळ्या ड्रायव्हर्सची लुबाडलेली घड्याळं आपण कोणाला दिली आहेत हे दाखवण्याचं शांतारामने कबूल केलं होतं. त्यामुळे पंचनामा करून हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुराणिक आता तयारीला लागले. पुराणिक आपल्या सहाय्यकांसमवेत शांतारामला बरोबर घेऊन कामाठपुऱ्यात येऊन धडकले. इथे बाबूलाल जैन नावाच्या मारवाड्याकडे शांतारामने विजयकुमारचं घड्याळ 100 रुपयांना गहाण ठेवलं होतं. ते पुराणिकांनी रीतसर पंचनामा करून आपल्या ताब्यात घेतलं आणि मारवाड्याचा जबाब घेतला. MRT 7133चा ड्रायव्हर विश्वनाथ यादव याचं घड्याळ शांतारामनं तुकाराम भोसले नावाच्या एका इसमास 100 रुपयाला विकलं होतं. त्या इसमाचा पत्ता शांतारामला माहीत नव्हता. भोसलेची शांतारामची अशीच रस्त्यावर ओळख झाली होती. परंतु हा भोसले ताडदेव नाक्यावर कुठेतरी कामाला येतो अशी माहिती शांतारामकडून पुराणिक यांना समजली होती. पुराणिकांनी ताडदेव नाक्यावर नजर ठेवण्याचे ठरवले आणि शांतारामला बरोबर घेऊन ते आपल्या स्टाफसह ताडदेव नाक्यावर सकाळ संध्याकाळ नजर ठेवू लागले. 4थ्या दिवशी पहाटे भोसले बॉम्बे सेंट्रल पुलावरून जात असलेला शांतारामला दिसला आणि त्याने पुराणिकांना भोसले दाखवला. पुराणिकांचे सहाय्यक पुढे धावले आणि त्यांनी भोसलेला अडवले. या प्रकाराने भोसले घाबरला. तेवढ्यात पुराणिक तिथे पोचले आणि त्यांनी शांतारामने भोसलेला विकलेले घड्याळ ताब्यात घेतले. टॅक्सी ड्रायव्हर MRS 3570चा ड्रायव्हर भवनेश नाथ शर्मा याचे घड्याळ शांतारामने हरी जाधव नावाच्या आपल्या मित्राला विकले होते. कामाठीपुऱ्याजवळ असलेल्या सुखराजी स्ट्रीटवर या जाधवचे पानाचे दुकान होते. ते देखील ताब्यात घेण्यात आले. टॅक्सी MRT 6196 चा ड्रायव्हर अबूबकर चे घड्याळ शांतारामनं कमलाउद्दीन रजाक याला विकले होते. कमलाउद्दीनचे स्वीट मार्टचे दुकान होते. ते देखील पुराणिक यांनी ताब्यात घेतले. हे घड्याळ शांतारामनं कमलाउद्दीनला 75 रुपयाला विकले होते. आता राहिले होते ते फक्त अब्दुल अजीजचे घड्याळ. हे घड्याळ शांतारामनं बाबूलाल जैन या मारवाड्याकडे 80 रुपयाला गहाण ठेवले होते. पुराणिक अगदी आरंभी जेव्हा जैनच्या पेढीवर गेले होते त्यावेळी त्याने हे घड्याळ आपल्या ताब्यात घेतले होते. लुबाडण्यात आलेल्या 5 ड्रायव्हर्सची 5 घड्याळं परत मिळवण्यात पुराणिकांनी यश मिळवले. परंतु या सर्व ड्रायव्हर्सच्या रोख रकमा पुराणिक परत मिळवू शकले नाहीत. शांताराम आणि त्याचे सहकारी या पैशाची वाटणी करत असत. फक्त विजयकुमारची रक्कम तेवढी वाचली होती. लुबाडण्यात आलेला सर्व ऐवज पुराणिकांनी परत मिळवला आणि आरोपी ताब्यात घेतले होते. पण अगदी आरंभी पळून गेलेला जंगबहादूरचं काय? 15 नोव्हेंबरला काळोखाचा फायदा घेऊन जंगबहादूर पळून गेला होता. पुराणिकांनी कामाठीपुऱ्यात त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही हाती सापडला नाही. पुराणिकांच्या हातात होते ते फक्त जंगबहादूरचे हाताचे ठसे आणि याच ठशांमुळे जंगबहादूर अचानक एकदा पुराणिकांच्या हाती सापडला. एके रात्री किंग सर्कल विभागात संशयास्पद स्थितीत जंगबहादूर फिरत असताना माटुंगा पोलिसांच्या सर्व्हेलन्स स्टाफनं त्याला अटक केली आणि त्याची अधिक माहिती मिळवली. म्हणून त्याचे हाताचे ठसे काढून ते पुढील तपासासाठी ठसे तज्ञांकडे पाठवले. या ठशांचा अभ्यास केल्यानंतर हे ठसे जंगबहादूर या वॉन्टेड आरोपीचे आहेत. हे ठसे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याप्रमाणे भांडूप आणि माटुंगा पोलिसांना कळवले.
ही नवी माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी जंगबहादूरला पुराणिकांच्या ताब्यात दिले. पुराणिकांचा तपास चालू असताना त्यांच्या ताब्यात जंगबहादूर आलेला होता. म्हणजेच शांतारामची सगळी टोळी त्यांच्या हातात सापडली. यानंतर पुराणिकांनी या सर्व आरोपींविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला. पुराणिकांनी पुढे केलेला पुरावा ग्राह्य मानून सेशन जजनी या सर्व आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना निरनिराळ्या शिक्षा दिल्या. आरोपी शांतारामला 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, तर मधुकर चंद, हमीद रजाक, जंगबहादूर यांना 3 वर्ष आणि ताज महमद याला 2 वर्ष, तर आसिन अहमद यासिनला 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली. पवईच्या परिसरात एका पहाटे घडलेल्या प्रकारामुळे भांडूप पोलिसांच्या तावडीत एक भयंकर टोळी सापडली होती आणि या टोळीची पाळंमुळं खडून काढण्यात भांडूप पोलीस यशस्वी झाले होते.